घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील भगवंतांना नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही तुम्ही त्या भगवंतांचे दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो। आपल्या नक्की घरी असा नियम तुम्ही बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवांसमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा, कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्या घड्याळावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतांच्या हातात आहे। या गोष्टीचे तुम्ही भान ठेवा आणि नेहमी भक्तीमध्ये राहा। मित्रांनो, असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होऊन जातील। माझ्या प्रेमळ भक्ता, जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत असतो ना, तो मात्र स्वतःचा प्रत्यक्ष अडचणीत एकटा पडत असतो। पण लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांची मदत सर्वप्रथम करतो त्याच्या अडचणीच्या वेळी स्वतः हे गुरुमाऊली नक्कीच त्याची मदत करतात। या गोष्टी देखील प्रत्येक वेळी नक्कीच समजण्यासाठी आपल्याला मामांच्या भक्तीत राहावे लागते। नवस न करता पावणारा देव म्हणजे श्री संत सद्गुरू बाळू मामा हे गुरुमाऊली खरोखर आपण प्रत्येकांच्या सोबतच असतात। गुरुमाऊली सांगतात, आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर एकाच गोष्टीने काढायची असते, ती कष्टाने। म्हणून लक्षात ठेव, जर तुझ्या परिस्थितीला नजर लागलेली आहे असं तुला वाटत असेल तर तू कष्ट कर आणि चांगले कर्म कर, हेच तुझ्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे। विश्वास ही अशी मोठी शक्ती असते, या शक्तीने नशिबात नसलेली गोष्टही मिळून जाते। त्यामुळे विश्वास ठेवायला तुम्ही प्रत्येकजण शिका। मित्रांनो, प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही ठाम राहायला शिका। निर्णय जरी चुकले तरी काही हरकत नाही, कारण लक्षात घ्या, कासव ज्या गतीने पुढे चालत असतो, तुम्ही त्या गतीने जरी रोज थोडी थोडी प्रगती केली तर खरोखर तुमच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे। पण कधी कुणाचे वाईट मात्र तुम्ही करू नका, या गोष्टीचे नेहमी भान ठेवा। खरोखर शंका या फार चिवट असतात बरं, त्या मरता मरत नसतात। शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच प्रत्यक्ष नाहीशा होत असतात। म्हणून मनात शंका असल्या तरी तुम्ही नामस्मरण करणे सोडू नका। सतत मामांचे नाम घेत गेल्याने मन अगदी स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विसरून जात असतात। तुम्ही निस्वार्थ मनाने नाम घ्या, पूर्णत्व स्वार्थी मनाने जर तुम्ही नामस्मरण कराल तर तो भगवंत तुम्हाला कधीच पावणार नाही। हे देखील अगदी खरे, जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल। सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता प्रत्यक्ष येत नसते। नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे। तुम्ही कुठेही राहा, पण नामात असा। नाम तेवढे बळजबरीने घ्या, श्रद्धेने घेतले तर जास्त बरे। वृत्ती सांभाळून नामात राहिल्या तर प्रत्यक्ष त्याहून जास्त बरे आपल्यासाठी असते। म्हणून प्रेमळ भक्तांनो, स्थिती आणि परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही मामांचे नामस्मरण करा, ते निस्वार्थ मनाने। हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे। साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते ना, तसली संगत आपण नेहमी बघतो। मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो। विषयात मात्र दोष नाही, म्हणजे नुसते विषय बाधक होत नसतात, विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते। संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो। ज्याची संगत केली असताना भक्तत्व प्रेम प्रकट होते, तो संत जाणावा। अशांची संगत प्रत्यक्ष केव्हा होईल ही एक पद्धतीची तळमळ असावी। अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारण मात्र उरत नसते। कारण आपला सर्व ठाई भगवत भाव वाढू प्रत्यक्ष लागला म्हणजे संतांची प्रचिती येऊन जाते, हे देखील अगदी खरे। मित्रांनो, आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे, तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश ऐकावा। नक्कीच आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसत असतो, पण भगवंतांचे अनुसंधान ठेवण्यात
एकदा जरी प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, हे अजिबात बरे नसते. संत हे भगवंतान वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. वेदांत आपण नुसता लोकांना सांगत असतो, पण संत ते प्रत्यक्ष स्वतः आचरणात आणत असतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग जरी आला तरी ते कधी डगमगत नसतात. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर ते आपल्याला नक्की दीनवाणी कसा ठेवतील. संत हे निसंशय असतात तर आपण संशयात असतो, त्यामुळे त्यांना समाधान मिळते तर आपल्या पदरात असमाधान पडत असते. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. मित्रांनो, नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. रोज अगदी शांत मनाने प्रेमळ भक्ता तू माझे नाम घे, कारण लक्षात घे, तू माझे नामस्मरण करत असताना तू जरी मला पाहत नसला तरी विश्वास ठेव, मी तुझ्या आसपास असतो आणि तुला पाहत असतो. म्हणून चिंता करू नको. तुझ्या आयुष्यात ज्या ज्या पद्धतीचे दुःख आहे त्या प्रत्येक दुःखांचा मी नक्कीच प्रत्येक अंत करून टाकेल. सोनं ठेवायला लॉकर आपल्याला सहज मिळून जाते, पैसे ठेवायला बँक देखील सहज मिळून जाते, पण म्हणाल ती गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागते. पण प्रेमळ भक्तांनो, जर आपल्याला मामांनी त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेले असले तर नक्कीच आपण जर त्यांना आपले सर्व सुख दुःख सांगत गेलो तर हे गुरुमाऊली नक्कीच प्रत्यक्ष आपल्या जीवनातील प्रत्येक संकटांचा एका क्षणांमध्ये नक्कीच अंत करतील. पैसे माणसाला वर घेऊन जाऊ शकत नसतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नसतो. पैशांचा संग्रह करण्यापेक्षा तुम्ही माणसांचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसांचे मूळ हे अनमोल आहे. या गोष्टीचे तुम्ही नेहमी भान ठेवा आणि या प्रत्येक गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, वाटा तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याचा वाटा कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातील दुःख मनातल्या एका कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओळ्या पापण्यांच्या आड असलेले पाणी ओढ्याशाला जाऊन पुसावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टी जरी अवघड असल्या पण लक्षात घ्या, अशक्य असं कोणत्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये एकही गोष्ट नसते. म्हणून आपण नेहमी बिंदास राहावे, भगवंतांवरती प्रत्यक्ष विश्वास ठेवावे आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करीत राहावे. हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. माणूस जेवढा आजाराने थकत नसतो ना, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून तुम्ही हसत राहा, विचार सोडा. आपण आहात तर जीवन आहे, हीच एक चांगली संकल्पना बाळगा. एका गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर माझ्या प्रेमळ भक्ता, जर समज तूच या जीवनामध्ये नसशील तर तू जे काही धन कमवलेलं आहे, ज्या गोष्टीसाठी तू इतका प्रयत्न केलेला आहे, त्या गोष्टी तर तुला कधीच मिळणार नाहीत. म्हणून तू आहेस तर हे तुझं जीवन आहे, ही एक संकल्पना तू बाळग आणि नेहमी आनंदी राहा. हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. जेवढ्या वाईट दिवसांचा तू सामना करशील त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस मी तुला अनुभवायला देईल. हार मानू नको, जिद्द सोडू नको, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. सुखासाठी कधी प्रत्येकाला हसावं लागतं तर नक्कीच कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. तेव्हाच ते धबधबा आपल्याला चांगला वाटतो आणि सुंदर माणूस प्रत्यक्ष बनण्यासाठी देखील आपण प्रत्येकाला प्रत्येक अडचणींचा सामना नक्कीच करावं लागतं. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी प्रत्यक्ष सर्वात चांगलं आणि प्रत्यक्ष उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, भगवंत प्रत्येक वेळी सांगत असतात की माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात आता सर्वात मोठा चमत्कार घडणार आहे. पण भगवंत जे काही सांगत असतात चमत्कार घडणार आहे, तर तो चमत्कार आपल्या आयुष्यात नक्कीच घडत असतो. पण तो चमत्कार घडण्यासाठी आपल्याला एक प्रयत्न करावा लागतो, तो म्हणजे कष्ट आणि नक्कीच निस्वार्थ मनाने नामस्मरण आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगले कर्म. सुगंध हा फक्त फुलांचा नसतो बरं का, तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो. हे देखील खरे. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नसतं. काहीतरी तुम्ही चांगलं काम करा. नक्कीच तुम्ही जर काहीतरी चांगलं काम कराल तर तुम्हाला हजारो वर्ष प्रत्येकजण लक्षात ठेवील. हे देखील खरे. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे नक्कीच जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनात सर्व काही प्रत्यक्ष
वाईट वेळ आलेली आहे, मग तुम्ही त्या वाईट वेळेमध्ये कधीच रडू नका, कधीच खचू नका. हे तुमच्यासाठी कधीही चांगली गोष्ट आहे. एका भक्ताने भगवंतांना विचारले, भगवंता, माणसाला राहण्यासाठी सगळ्यात चांगली जागा कोणती असते? त्यावेळी भगवंताने हसून सांगितले की माझ्या प्रेमळ भक्ता, एखाद्याच्या हृदयात राहा, कारण इथे राहण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत आणि इथून तुम्हाला कोणी बाहेरही काढू शकत नसते. म्हणून तुम्ही कोणाच्या तरी हृदयात घर करून राहा. हेच तुमच्यासाठी एखादं सुंदर आणि सर्वात उत्तम कार्य आहे. नक्कीच जिव्हाला हा घरचा कळस असतो. माणुसकी ही घरातील प्रत्यक्ष तुजिरी आहे. गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. व्यवस्था ही घरची शोभा आहे. समाधान हेच घरचे सुख आहे. हे देखील आपल्या लक्षात ठेवायचे. मित्रांनो, जीवन आणि मृत्यू अटळ आहे, पण त्यामधले आयुष्य सुखी समाधानी जगण्याची गुरुकिल्ली एकच असते, निस्वार्थी परिश्रम आणि परमेश्वरांचे नित्य नामस्मरण. काही जणांना वाटते की आपण परमेश्वरांचे नाम घेतले तर आपल्याला परमेश्वर धन देईल. परमेश्वरांचे आपण नाम घेतले तर खरोखर परमेश्वर आपल्याला प्रत्येक गोष्ट देईल. ही गोष्ट खरी आहे. आपण जर परमेश्वरांच्या नामात राहिलो तर परमेश्वर आपल्याला प्रत्येक गोष्ट देतात. अर्थात सांगण्याची गोष्ट एवढीच आहे, तुम्ही जितके प्रयत्न करत आहात त्यापेक्षा सर्वात चांगले फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीचे कर्म देखील कराल. तेच तुमच्यासाठी प्रत्यक्ष सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, कितीही जास्त अडचणी जरी असल्या तरी तू घाबरू नको, कधीच खचून जाऊ नको. हे तुझ्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वात उत्तम गोष्ट आहे. एक सुंदर विचार, सौंदर्य स्वस्त आहे पण चरित्र महाग असते. शरीर स्वस्त असते पण जीवन महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग असते. मैत्री देखील स्वस्त असते पण प्रामाणिकपणा हा महाग आहे. आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा एक पद्धतीचा भाव असतो. विचार बदलली की स्वभाव बदलत असतो आणि नक्कीच सवय बदलली की प्रत्यक्ष माणसाच्या जीवनातील प्रत्येक गोष्टी आपोआप चांगल्या घडून जातात. काही आठवणी विसरता येत नसतात, काही नाती आपल्याला तोडता येत नसतात. माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत, चेहरे बदलले तरी ओळखत नाही बदलत, नक्की ओळख नाही बदलत, वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत, पावलं अडखळली तरी चालणं नाही थांबत, अंतर वाढलं म्हणून प्रेम कधीच नसते आडत, बोलणं नाही झालं तरी आठवण कधीच थांबत नसते. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या. मन कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकटे आले तर नेहमी तुम्ही मनाला विचारा, कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नसते. ते आपल्याला नेहमी सोबत प्रत्यक्ष आपल्या असतं, हे देखील खरे. मित्रांनो, प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून तर काहींच्या मनातून तर काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून प्रत्यक्ष व्यक्त होते, हे देखील खरे. आनंद ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे त्याच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकतात, कारण आनंदाची किंमत त्यांची एवढी कुणालाच ठाऊक नसते, हे देखील खरे. गुरु माऊली सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, कोणत्याही माणसाला तू अडचणीत जप, तो तुला आयुष्यभर जपेल. गेलेले दिवस परत कधीच येत नसतात आणि परत येणारे दिवस प्रत्यक्ष कसे येणार आहे हे देखील सांगता येत नसते. म्हणून तुम्ही प्रेमळ भक्तांनो, कधीही प्रत्यक्ष दुःखी होऊ नका, कधीच तुम्ही नाराज होऊ नका. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच विश्वास ठेवा, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊन जातील. फक्त तुम्हाला भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसाच असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नसते आणि माणुसकीच्या झोपडी जायला कधीच लाजायचे नसते. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही जरी नसले ना तरी देखील चालत असते, पण सन्मान नक्कीच आपण प्रत्येकाला देता आलं पाहिजे. हे आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, जगाला काय आवडतं ते तुम्ही कधीच करू नका. तुम्हाला जे वाटत असतं ते तुम्ही करा.
आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर एका क्षणात पोहोचवीत असते, पण तुम्हाला आत्मविश्वास स्वतःवर नक्कीच ठेवायचा असतो. ज्याला 2 हातांची किंमत कळली तो नशिबाच्या पायावर प्रत्यक्ष कधीच लोटांगणा घालत नसतो, हे देखील खरे. नक्कीच मित्रांनो, भावना त्यालाच कळत असतात ज्याला प्रत्येक परिस्थितीची जाणीव असते. म्हणून तुम्हाला भगवंत सध्या वाईट परिस्थितींचा सामना करण्यासाठी सांगत आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्येक वाईट परिस्थितींचा सामना कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख हे गुरुमाऊली एका क्षणामध्ये दूर करतील, हे देखील खरे. मोठं व्हायला ओळख नसते बरं का लागत, माणसांची मन आपल्याला जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारे एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते. या गोष्टीचे तुम्ही नेहमी प्रत्यक्ष ध्यान ठेवा आणि प्रत्यक्ष या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. नक्कीच मित्रांनो, संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता असते. उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही कधीच मिळत नसतात, हे देखील अगदी खरी आहे आणि अगदी सत्य ही गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा मामांचा प्रत्यक्ष गोड आणि प्रत्यक्ष प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. विश्वास ठेवा ज्याचा प्रत्येकजण मामावर विश्वास आहे. ज्यांनी मामांचा हात पकडलेला आहे त्यांच्या जीवनात हे गुरुमाऊली नेहमी त्यांच्या पाठीशी असतात आणि नेहमी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना मात करण्यासाठी हे गुरुमाऊली नेहमी आपल्याला आशीर्वाद देत असतात. फक्त आणि फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने मामांचे नाम घ्या, ते आयुष्यभर तुमच्या सोबत असतील. ही नक्कीच गोष्ट खरी आहे.